बीड शहरात रखडलेले महामार्गाचे काम आणि धुळीच्या त्रासामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना जिल्हाधिकारीमार्फत तक्रार केली आहे। सदर तक्रार आज शनिवार दिनांक 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता केली आहे। बीड शहरातील रखडलेल्या अवस्थेत असणारे अर्धवट कामे केलेले बीड ते अहिल्यानगर आणि धुळे ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे। बीड ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 561 या रस्त्याचे काम बीड शहर ते नवगण राजुरी दरम्यान ठेकेदार व बांधकाम विभागाच्या नियोजनाअभावी वर्षभरापासून रखडलेले आहे। त्यामुळे नागरिकांना वाहन चालकांना धूळ, खड्डे, कचखडी याचा त्रास सहन करावा लागत आहे। तसेच बीड शहरातील 18 कोटी रुपये किमतीचे राष्ट्रवादी भवन ते काकुनाना हॉस्पिटल सिमेंट रस्ता काम 2.5 वर्षापासून होऊनही साईट पंखे भरलेले नाहीत। दुभाजकांचे काम पूर्ण केले नाही, त्यामुळे शहरातील रस्त्यावरून जाताना येताना वाहने घसरून अपघात होत आहेत। तसेच बीड जिल्ह्यातील खामगाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील माजलगाव ते केज दरम्यान, तसेच अहमदपूर ते अहिल्यानगर महामार्गावरील अंबाजोगाई ते मनसुंबा दरम्यान आणि पैठण ते पंढरपूर महामार्गावरील पाटोदा आणि शिरूर कासार या ठिकाणी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे व अर्धवट रखडलेले अवस्थेत असून तातडीने पूर्ण करण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यांच्या डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वामध्ये शेख युनुस चराटकर, सुदाम तांदळे, रामनाथ खोड, शिव शर्मा शेलार आदी नागरिकांनी आज जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांना लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे।